Dear friends, now we will start with 1.4 Be Smart language study. And in this section, we will see first gerund. Overview. What is a gerund? When to use a gerund? What is an infinitive? And when to use an infinitive? These are the things that we will see today in this video. Let us start with gerund. Read the following examples. He is swimming in the river. Swimming is good for health. And he saw a swimming pool. Dear students, ही 3 वाक्य काळजीपूर्वक वाचा. यामध्ये एक शब्द जो हायलाइट केलेला आहे तो आहे स्विमिंग. आता हा शब्द हायलाइट का केलेला आहे? प्रत्येक वाक्यामध्ये त्याचे काम वेगळे आहे. नाउ सी द फर्स्ट सेंटेन्स. ही इज स्विमिंग इन द रिवर. या वाक्यामध्ये स्विमिंग हा शब्द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगतो. दुसरे वाक्य आहे स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ. स्विमिंग हा शब्द व्हर्बल नाउन किंवा जिरंड म्हणून वापरलेला आहे. तर तिसऱ्या वाक्यामध्ये ही सॉ अ स्विमिंग पूल. या वाक्यामध्ये स्विमिंग हा शब्द प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून आलेला आहे. म्हणजेच स्विमिंग हा एकच शब्द प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भाने वापरलेला आहे. म्हणजेच स्विमिंग हा शब्द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगण्यासाठी वापरलेला आहे, व्हर्बल नाउन किंवा जिरंड सांगण्यासाठी वापरलेला आहे आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणूनही वापरलेला आहे. जरी तो शब्द एकसारखा असला तरी प्रत्येक वाक्यामध्ये त्याचा संदर्भ वेगवेगळा आहे. विद्यार्थिनींनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या. क्रियापदाला जेव्हा आपण आयएनजी प्रत्यय लावतो तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होतो हे तुम्हाला माहीत आहेच. आता हेही लक्षात घ्या की क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावून दिलेला शब्द त्या वाक्यामध्ये व्हर्बल नाउन किंवा जिरंड म्हणूनही काम करतो. त्याचबरोबर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला शब्द हा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणूनही काम करत असतो. ते कसे पहा. पहिले वाक्य. ही इज स्विमिंग इन द रिवर. या वाक्यात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे कारण सहाय्यकारी क्रियापद इज आहे आणि त्यानंतर क्रियापदाला आयएनजी लावलेले आहे. याचा अर्थ दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दुसरे वाक्य पहा. स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ. या ठिकाणी स्विमिंग हा शब्द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगत नाही. तर या वाक्यामध्ये स्विमिंग हा शब्द नाउन नाम म्हणून आलेला आहे. तो क्रियापदाच्या अगोदर आहे. म्हणजेच क्रियापदाला जेव्हा आयएनजी प्रत्यय लावला जातो आणि तो शब्द जर त्या वाक्यात नाउन म्हणून काम करत असेल तर तेव्हा व्हर्बल नाउन किंवा जिरंड आहे असं आपण म्हणतो. या ठिकाणी स्विम या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यात तो शब्द नाउन म्हणून काम करतो आहे. When the ing form of a verb is used as a noun, it is known as a gerund or a verbal noun. आता तिसरे वाक्य पहा. He saw a swimming pool. या ठिकाणी स्विमिंग हा शब्द अजून एका अर्थाने वापरलेला आहे. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नाही किंवा जिरंड ही नाही तर ते प्रेझेंट पार्टिसिपल आहे. याचाच अर्थ असा आहे की क्रियापदाला आयएनजी लावलेला शब्द या वाक्यामध्ये पूल या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतो. म्हणजे तो पूल या शब्दासाठी ॲडजेक्टिव्ह ठरतो. पण जेव्हा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावून अशा पद्धतीनं ॲडजेक्टिव्ह तयार केलं जातं तेव्हा त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतो.
विद्यार्थिनींनो, आता तुमच्या लक्षात आला असेलच की स्विमिंग हा शब्द या 3 वाक्यामध्ये कसा वेगवेगळ्या संदर्भाने वापरलेला आहे. Then what is gerund? When the ing form of a verb is used as a noun, it is known as a gerund or a verbal noun. क्रियापदाला जेव्हा ing प्रत्यय लागतो आणि तो शब्द त्या वाक्यामध्ये नाउन म्हणून जर काम करत असेल तर तेव्हा त्याला आपण gerund किंवा व्हर्बल नाउन असे म्हणतो. म्हणजे काय तर a gerund is a noun made from a verb by adding ing. The gerund form of a verb read is reading. You can use a gerund as a subject, the complement and the object of a sentence. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. जेव्हा क्रियापदाला आपण ing लावतो आणि त्या शब्दाचा वापर नाउन म्हणून करतो तेव्हा तो वेगवेगळ्या अर्थाने करत असतो. म्हणजे काय तर काही वेळेला तो शब्द दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून आलेला असेल. रीडिंग हेल्प्स यू लर्न इंग्लिश. या वाक्यात रीडिंग हा शब्द सब्जेक्ट आहे, म्हणून याला आपण gerund किंवा व्हर्बल नाउन असे म्हणतो. दुसरे वाक्य पहा. हर फेवरेट हॉबी इज रीडिंग. या वाक्यात रीडिंग हा शब्द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेंटेन्स आहे. क्रियापदाला ing लावलेला आहे आणि तो त्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे म्हणून तो gerund आहे. नाउ सी द थर्ड सेंटेन्स. आय एन्जॉय रीडिंग. या वाक्यात रीडिंग हा शब्द ऑब्जेक्ट आहे. याचा अर्थ तो नाउन आहे म्हणजेच तो gerund आहे. याचाच अर्थ gerund दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट म्हणून काम करतं, ऑब्जेक्ट म्हणून काम करतं किंवा कॉम्प्लिमेंट म्हणूनही काम करत असतं. Now let us see some more examples. I am tired of walking. Having learned this lesson, he went out to play. I am not very good at dancing. We enjoyed seeing each other after a long time. Sleeping in the afternoon is not healthy at all. स्क्रीनवरील वाक्ये पुन्हा पुन्हा वाचा आणि कोणता शब्द gerund आहे ते सांगा. पहिल्या वाक्यात वॉकिंग हा शब्द gerund आहे. दुसऱ्या वाक्यात हॅविंग हा शब्द gerund आहे. तिसऱ्या वाक्यात डान्सिंग हा शब्द gerund आहे. चौथ्या वाक्यामध्ये सीइंग हा शब्द gerund आहे आणि शेवटच्या वाक्यामध्ये स्लीपिंग हा शब्द gerund आहे. नाउ नेक्स्ट इज इन्फिनिटिव्स. Read the following sentences. To learn is important. The most important thing is to learn. He wants to learn. आता या ठिकाणी क्रियापदाला ing न लावता त्या क्रियापदापूर्वी to हा शब्द घेतलेला आहे. आता वाक्य पुन्हा पहा. To learn is important. या वाक्यात टू लर्न हा सब्जेक्ट आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू लर्न या वाक्यात टू लर्न हे कॉम्प्लिमेंट आहे. अँड द लास्ट सेंटेन्स ही वॉन्ट्स टू लर्न देर इज ऑब्जेक्ट दॅट इज टू लर्न इज अन ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजेच या ठिकाणी ing प्रमाणेच टू हा क्रियापदापूर्वी लावून आपण त्याला त्या वाक्यात सब्जेक्ट म्हणून किंवा कॉम्प्लिमेंट म्हणून किंवा ऑब्जेक्ट म्हणून त्याचा वापर करू शकतो. सो देन
What is an infinitive? An infinitive is the to form of the verb. The infinitive form of learn is to learn. You can also use an infinitive as the subject, the complement, or the object of the sentence. Now, when to use an infinitive? We use infinitives with after some verbs and after some adjectives. Now, let us see one example. He likes to play a flute. या वाक्यात likes हे एक क्रियापद आहे, त्याच्यानंतर लगेच दुसरे play हे क्रियापद आलेले आहे, पण त्या play पूर्वी to हा शब्द आलेला आहे, म्हणजे या वाक्यात to play हे इन्फिनिटिव्ह आहे. यामध्ये आपण जर कर्ता बदलला म्हणजे I घेतला तर मुख्य क्रियापद likes बदलून ते like होईल, पण to play हे इन्फिनिटिव्ह कायम राहील. Now see the second sentence. She is happy to help us. In this sentence, to help is used after adjective आणि विशेषण आहे happy. म्हणजे जिरणमध्ये आपण क्रियापदाला ing लावतो आणि इन्फिनिटिव्ह मध्ये क्रियापदापूर्वी to हा शब्द लिहितो, हे लक्षात घ्या. Now let us see some examples. I forgot to send the card. She told him to leave. I was not allowed to go. I expect to meet them tomorrow. To give advice is easy. Dear students, can you tell me the infinitives in the sentences? Read it carefully and try to find out the infinitives. In the first sentence, the infinitive is to send. The second sentence, to leave. In the third sentence, to go. In the fourth sentence, to meet. And the last sentence, to give. If you like my video, subscribe it.